राजगिरी येथील हा विश्व शांती स्तूप आपण बघत आहोत आणि या संपूर्ण राजगिरीच्या या विश्व शांती स्तूपाच्या परिसरातील हा परिसर आपण बघत आहोत। या ठिकाणी बघा आपले धम्मसहलीतील उपासक स्टेडियम सारखे वेगवेगळ्या दगडावर बसले, खूप छान दिसू लागले बघा असे। अगदी या ठिकाणी सर्व परिसर अतिशय या गृधकूट पर्वतावरती आपल्या धम्मसहलीतील उपासक रोपवेचं तिकीट काढून रोपवेने काही वेळापूर्वी विश्व शांती स्तूपाला भेट देण्यासाठी या ठिकाणी पोहोचलेले आहेत। विश्व शांती स्तूपाला भेट दिली। बाजूला असलेल्या एका बुद्ध विहारामध्ये सर्वांनी त्रिशरण पंचशील या ठिकाणी ग्रहण केलेलं आहे आणि या निसर्गाच्या सानिध्यामध्ये खुल्या वातावरणामध्ये अगदी या पहाडावरती आपण उपासक बघत आहोत। इथे भंते राजरत्न जी आहेत, त्यानंतर भंते अंगुलीमाल आहेत आणि आपल्या आर्याजी प्रज्ञाशिला जी आहेत। आजच्या या मंगलमय प्रसंगी तुम्हाला या ठिकाणी भंते राजरत्न, त्या अगोदर भंते अंगुलीमाल या ठिकाणी दोन शब्द तुम्हाला मार्गदर्शन करतील। मी अंगुलीमाल भंतीला सूचना करतो की आपण इथे समोर यावं स्टेजवरती। इकडे येणार आदर्शांना वंदन करून माझे गुरुवरे भदंत प्रज्ञाबोधी त्यांना त्रिवार वंदन करून आपल्या ज्या धम्मस्थलीमध्ये आलेले सर्व उपासक उपासका बालबालिका सर्वांना मंगलकामना करतो आणि खरोखर सागंदपेठे पर्वतावरती माझ्यासारख्याला तुला सूचना केली की भंते अंगुलीमाल दोन शब्द सांगावं आणि म्हणून मला जी माहिती आहे तर ती मी तुमच्याकडं सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। तर तथागत भगवान गौतम बुद्ध ज्या वेळेला सिद्धार्थ गौतम कपिलवस्ती नगरी आणि त्या कपिलवस्तीमध्ये जेव्हा त्यांना रोहिणी नदीवरून त्यांचं पाण्याच्या वाटपावरून भांडणं झाली आणि वैराने वैर नको आहे आणि म्हणून आपण म्हणतो युद्ध नको आहे, बुद्ध हवा आहे। मग अशा पद्धतीने ती म्हण पुढं लागत गेली आणि सिद्धार्थ गौतमाने राहुलाला आणि यशोधराला सोडून छन्ना त्यांचा सारथी आणि कंठक घोडा अशा पद्धतीने त्यांनी जो कौशल देश होता त्यांचा कपिलवस्तीचा त्या देशामधून ते निघाल्यानंतर ते पहिल्या स्टार्टिंगला खरोखर ते आले असतील तर ते ह्या मगध देशामध्ये आले। त्याला मगध देश म्हणायचे, बिंबिसार राजाचा मगध देश। आणि ह्या बिंबिसार राजाचं राज्य जर बोलायला गेलं तर 60 फूट अशाच पद्धतीनं लांब आणि अशाच पद्धतीनं इकडे रुंद असं सगळीकडे हे राज्य होतं। मगधचं राज्य भरपूर मोठं होतं, परंतु त्यांचा वाड्याची जी काही भिंत असते ती अशा पद्धतीने त्यांनी बांधून रचून ठेवली होती। आता काही लोकांनी तोडून टाकली म्हणून ती आपल्याला दिसत नाही, परंतु माझ्या वाचण्यात आले म्हणून मी तुम्हाला सांगतो। आणि ज्या वेळेला सिद्धार्थ गौतम ह्या राजगुरा नगरीमध्ये आले, राजगुरा नगरीमध्ये आल्यानंतर त्यांनी राजगुरामध्ये जाऊन भिक्षाटन केली आणि सर्व लोकांनी पाहिलं का बाबा एवढा तेजस्वी तरुण ताठा मुलगा नाही का, आहे तरी कोण, सूर्यासारखा चकचक करणारा चेहरा, तेजस्वी एकदम भारी। आणि मग बिंबिसार राजाला त्यांच्या द्वारपाळांनी त्यांच्या जे शिपाई होते त्या लोकांनी सांगितलं की आपल्या नगरीमध्ये अशा पद्धतीनं एक संन्यासी आलेला आहे गृहत्याग करून। तर राजासुद्धा बोलला असा कोण आहे बघायला पाहिजे। म्हणून राजाने त्याच्याकडे बघितल्यानंतर राजासुद्धा चकित झाला आणि राजासुद्धा म्हणला नाही हा तर सिद्धार्थ गौतम आहे, कारण का मगध देश
आणि कौशल देश ते कपिलवस्तीचा जे शुद्धोधन राजा यांची मैत्री भावना होती आणि म्हणून तो मित्राचा पोरगा असल्या कारणाने नेमकी काय भानगड झाली, यांनी का गृहत्याग केला, ती माहिती घेण्यासाठी त्यांनी काय केलं की बिंबिसार राजाने ज्या वेळेला सिद्धार्थाने भिक्षाटन केली आणि सकाळच्या पारी भिक्षाटन केल्यानंतर त्यावेळेला भिक्षाटन करायला जायचे ना तर सकाळचे 7:30-8 वाजताच जायचे. आणि मग ते आता आपण रोपेने आलो वरती, त्यावेळेला रोपे नव्हता, त्याच्या खालच्या बाजूनं रस्ता आहे आणि त्या रस्त्याने एक घनदाट जंगल आणि त्या जंगलामधून ज्या वेळेला सिद्धार्थ गौतम असा पुढे चालत असतो त्यावेळेला बिंबिसार राजा त्याच्या पाठीपाठी येत असतो आणि बिंबिसार राजाला पूर्ण थकवा आलेला असतो का बाबा हा तरुण ताटा मुलगा इतका तेजस्वी आणि हा असं एकदम डोंगर चढतोय. आणि मग आल्यानंतर इथं खाली आपण बघणार आहे ही शिळ आहे मोठी, तिथं खाली सिद्धार्थ गौतम त्या शिळेवर येऊन बसले आणि शिळेवर बसल्यानंतर बिंबिसार राजा त्यांच्या पाठोपाठ आले आणि बिंबिसार राजाने त्यांना विनंती केली, अरे सिद्धार्थ गौतमा नेमकी काय झालं, तुझ्या राज्यामध्ये काही कमी पडलं का, तर माझं राज्य मी देतो, आपण दोघं मिळून आपण युद्ध करू, तुला जर कोणी काय केलं असेल तर त्याला आपण दोघं मिळून मारू, आपण त्याचं राज्य घेऊ, ते राज्य तुलाच आणि याच्यातलं सुद्धा अर्ध राज्य तुला मी देतो, परंतु तू असा काय संन्यास मार्ग करू नको. आणि मग सिद्धार्थ गौतमाने सांगितलं की नाही नाही, अहो माझं राज्य मी सोडून आलो तर तुमच्या राज्याचं मला करायचं काय. आणि मग असं संभाषण झाल्यानंतर सिद्धार्थ गौतमाने फक्त एवढी विनंती केली का राजा बिंबिसारा, तुला जर माझी दया येत असेल तर माझ्यावर कृपा कर आणि मला एक आश्रम दाखव, आलार कलम त्यांचा आश्रम मला दाखव, फक्त तेवढी त्या आश्रममध्ये मला जाण्याची इच्छा आहे, मला विधी संपन्न करायची, ध्यान साधना करायची आणि या दुःखाला कारण काय, दुःखमुक्तीचा मार्ग तुम्हाला शोधायचा आहे. आणि मग असं सांगितल्यानंतर राजा बघा एवढा मोठा मगध देशाचा राजा, तर त्या राजाने सुद्धा काय केलं तर सिद्धार्थ गौतमाकडून वचन घेतलं. काय केलं, वचन घेतलं का मी सांगतो पण मला वचन पाहिजे, हे दुसरं वचन होतं. जय बिंबिसार राजाने वचन दिलं हे दुसरं वचन होतं आणि पहिलं वचन होतं ते यशोधराला दिलेलं वचन होतं का यशोधराला सुद्धा ज्या वेळेला घर सोडून सिद्धार्थ येतो त्यावेळेला सांगितलेलं असतं का बाबा मला जर काही ज्ञान प्राप्त झालं, त्या दुःखमुक्तीचा मार्ग जर भेटला तर यशोधरा मी नक्कीच तुला सांगायला येईल. ते पहिलं वचन होतं आणि दुसरं वचन बिंबिसार राजाला दिलं होतं आणि तिसरं वचन ज्या सुजाताचा महाल आपण जाऊन आलो तिथे नाही का, ते तिसरं वचन होतं का सुजाता बोलली होती का तुझ्या ज्ञान प्राप्तीला जाशील आणि नक्की तुला जर काय भेटलं तर तू मला सांगायला यावं, अशा पद्धतीने ते तिसरं वचन होतं. आणि मग बिंबिसार राजाने वचन घेतलं आणि सिद्धार्थ गौतम बरेच म्हणजे त्यांना ते पंचवर्गीय भिकू इथं भेटले, त्यांच्याच गावच्या तिकडच्या बाजूची भिकू त्याचे कोणाने वेळा बधिया महानाम अशोजित अशी त्यांची नावं होती, ती ह्याच पर्वतावर त्यांची भेट झाली. आणि भेट झाल्यानंतर त्यांनी ह्या पर्वतावरती कुट्या बांधून ते राहिले, 5 कुट्या बांधून ते राहिले होते. आणि मग अशा पद्धतीनं सिद्धार्थ गौतम काही दिवस इथं राहिला आणि मग त्यांना इथं काही जमना आणि मग त्यांनी इथून काय केलं तर उर्वेला देशामध्ये जिथं आपण डोंगेश्वरीला गेलो नाही का, मग त्या डोंगेश्वरीला तिथं ते गेलेले आहे, तो इतिहास तुम्हाला मी सांगितलेलाच आहे. आणि मग असा इतिहास ज्या वेळेला ते तिकडे गेले आणि त्या उर्वेला देशामध्ये गेल्यानंतर ती ज्ञानप्राप्ती झाली. मग ज्ञानप्राप्ती म्हणजे काय, त्या सिद्धार्थ गौतमाला का पहिलं ज्ञान नव्हतं का, आपण म्हणतो का सिद्धार्थ गौतमाला सम्यक संबुद्धी प्राप्त झाली. मग ते येडे होते का, ते पहिले पण शहाणेच होते, परंतु 4 आर्य सत्य दुःखाचं मूळ शोधण्यासाठी ते बाहेर गेले होते नाही का. आणि म्हणून त्यांना ते जे 3 गुरु होते त्यांना सांगण्यासाठी ते इकडे यायला लागले. त्यावेळेला उठल्या उठल्या त्यांनी म्हणलं की असं वनाचं बालनं कंडितनाचं सेवना पूजाचं पूजेनं
हे तर मंगल उत्तमं. म्हणजे मूर्खाची संगत न करणे, तिथं मूर्खाची संगत न करणे असं भगवान बुद्धांनी तिथं मूर्खाची उपमा दिली. कारण आपण जी माणसं आहेत ही साधी माणसं, गुराढोरा सारखी, जनावरांसारखी आपण जगणारी माणसं आहेत. त्यांना त्या ज्ञानाचं काही करायचं नाही. खाऊ पिऊ मजा करू. काय करत नाही, काय करत नाही. आणि सारनाथ या राजपुराला आले. ज्ञानपूर प्राप्ती झाली. बुद्ध गया. आता बुद्ध गया म्हणजे काय? बुद्ध इधर आया था और बुद्ध इधर से गया. काय सांगितलं? पूर्वेला देश होता तो. बुद्ध इधर आया था, नाही का? काही लोक म्हणणार अरे बुद्ध किधर गया, अरे बुद्ध इधर आया था आणि बुद्ध इधर से गया. तेव्हापासून बुद्ध गया हे नाव घोषित झालं. आणि अशा पद्धतीनं मग भगवंताला तेव्हा यशाची धम्मदीक्षा झाली. 61चा संघ झाला. आणि मग त्यांनी हे वचन पूर्ण करण्यासाठी ते पुन्हा रूपी या गावाला, या नगरीमध्ये आले. आणि इथं आल्यानंतर याच तिळावरती आल्यानंतर ही खबर लागली बिंबिसार राजाला. आणि मग बिंबिसार राजाने काय केलं का पुढील उर्वरित भाग आपण वेळूवन कसा दिला, काय कशा पद्धतीने केलं ते आपण वेळूवनामध्ये बोलू, नाही का? आपण थोडक्यात इथे ही धम्मदीक्षा घेऊ, नाही का? तर अशा पद्धतीनं मी सर्वांना सूचना करतो की सर्वांनी साधू उकार द्यावा. म्हणा साधू साधू साधू. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि.